नमस्कार, विनायक गायस स्टडी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र या घटकावरील काही महत्त्वाचे प्रश्न पाहणार आहोत. तर पहिला प्रश्न आहे, मानसशास्त्राचा जनक कोणाला म्हटले जाते? पर्याय आहेत प्लेटो, एरिस्टॉटल, मॅकडुगल, फ्रोबेन. आणि याचे योग्य उत्तर आहे एरिस्टॉटल यांना मानसशास्त्राचे जनक म्हणून म्हटले जाते. पुढचा प्रश्न, डी ॲनिमा या ग्रंथाचे लेखक कोण? वॉटसन, मॅकडुगल, प्लेटो, एरिस्टॉटल. आणि याचे योग्य उत्तर आहे डी ॲनिमा या ग्रंथाचे लेखक एरिस्टॉटल हे आहेत. त्यांनाच मानसशास्त्राचे जनक म्हणून ओळखले जाते. आत्म्याचे शास्त्र ते मानसशास्त्र अशी मानसशास्त्राची व्याख्या कोणी केली? क्विटिलियन, वुडवर्थ, एरिस्टॉटल, किंग. आणि याचे योग्य उत्तर आहे एरिस्टॉटल यांनी मानसशास्त्राची व्याख्या काय केलेली आहे? तर आत्म्याचे शास्त्र ते मानसशास्त्र अशी मानसशास्त्राची व्याख्या केलेली आहे. पुढचा प्रश्न, रिपब्लिक हा ग्रंथ कोणी लिहिला? फ्राइड, विल्यम वुंट, प्लेटो, एरिस्टॉटल. आणि याचे योग्य उत्तर आहे प्लेटो. भौतिकशास्त्राने केलेल्या प्रगतीने प्रभावित होऊन 1879 मध्ये लिप्झिग विद्यापीठात पहिली मानसशास्त्रीय प्रयोगशाळा कोणी सुरू केली? फ्राइड, विल्यम वुंट, प्लेटो, जे.बी. वॉटसन. आणि याचे योग्य उत्तर आहे विल्यम वुंट. या ठिकाणी आपल्याला यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो की पहिली मानसशास्त्रीय प्रयोगशाळा कोणी सुरू केली? तर ती सुरू केली विल्यम वुंट यांनी. आणि कुठे? लिप्झिग विद्यापीठामध्ये. कधी? तर 1879 या वर्षी सुरू केलेली आहे. पुढचा प्रश्न, मानवी वर्तनाचे शास्त्र ते मानसशास्त्र अशी व्याख्या करणारा मानसशास्त्रज्ञ कोण? जे.बी. वॉटसन, प्लेटो, विल्यम वुंट, आर.एस. वुडवर्थ. आणि याचं योग्य उत्तर आहे जे.बी. वॉटसन. वर्तन बरोबर उद्दीपक अधिक जीव अधिक प्रतिक्रिया हे वर्तनाचे सूत्र कोणी मांडले? प्लेटो, वुडवर्थ, वॉटसन, फ्राइड. आणि याचे योग्य उत्तर आहे वुडवर्थ यांनी वर्तन बरोबर उद्दीपक अधिक जीव अधिक प्रतिक्रिया हे वर्तनाचे सूत्र मांडलेले आहे. पुढचा प्रश्न, अध्ययन अध्यापनाशी संबंध असणारी मानसशास्त्रीय शाखा म्हणजेच शैक्षणिक मानसशास्त्र होय. ही शैक्षणिक मानसशास्त्राची व्याख्या कोणी केली? आणि पर्याय आहेत हर्बर्ट, वुडवर्थ, सी.ई. स्किनर, विल्यम वुंट. आणि याचे योग्य उत्तर आहे सी.ई. स्किनर यांनी अध्ययन अध्यापनाशी संबंध असणारे मानसशास्त्रीय शाखा म्हणजे शैक्षणिक मानसशास्त्र ही शैक्षणिक मानसशास्त्राची व्याख्या केलेली आहे. पुढचा प्रश्न, शिक्षण प्रक्रियेची वैशिष्ट्ये कोणती? शिक्षण अखंडपणे चालणारी प्रक्रिया आहे. शिक्षण स्वयंस्फूर्त आहे. शिक्षण नैसर्गिक व सहज प्रक्रिया आहे. आणि पर्याय ड जो आहे तो आहे अ, ब, क मधील सर्व. आणि याचे योग्य उत्तर आहे अ, ब, क मधील सर्व. म्हणजेच काय? तर शिक्षण ही अखंडपणे चालणारी प्रक्रिया आहे. त्याचबरोबर ती स्वयंस्फूर्त प्रक्रिया आहे आणि शिक्षण ही नैसर्गिक व सहज प्रक्रिया आहे. पुढचा प्रश्न, शिक्षकाला मानसशास्त्राच्या अध्ययनाची गरज असते कारण परिणामकारक अध्यापन करण्यासाठी, विद्यार्थ्यांना संपन्न अनुभव देण्यासाठी, उत्तम नागरिक घडविण्यासाठी, वरील सर्व गोष्टी साध्य करण्यासाठी. आणि याचे योग्य उत्तर आहे वरील सर्व गोष्टी साध्य करण्यासाठी. म्हणजेच शिक्षकाला अध्यापन करत असताना मानसशास्त्राचा अभ्यास करावा लागतो. कशासाठी? तर आपलं अध्यापन जे आहे हे परिणामकारक व्हावं, त्याचबरोबर विद्यार्थ्यांना संपन्न अनुभव देता यावेत, त्याचबरोबर उत्तम नागरिक घडवता यावेत, यासाठी शिक्षकाला मानसशास्त्राच्या अभ्यासाची गरज असते. पुढचा प्रश्न, वर्तन अभ्यास पद्धतीमधील शास्त्रीय पद्धत कोणती? सर्वेक्षण, निरीक्षण, आत्मनिरीक्षण, दंतकथा. आणि याचे योग्य उत्तर आहे निरीक्षण. निरीक्षण पद्धती ही वर्तन अभ्यास पद्धतीमधील शास्त्रीय पद्धती आहे. अंतर्मुख होऊन स्वतःच्या अनुभवाचे निरीक्षण करणारी पद्धत कोणती? बाह्य निरीक्षण, सर्वेक्षण, आत्मनिरीक्षण, वैकसिक. आणि याचे योग्य उत्तर आहे आत्मनिरीक्षण पद्धत. अंतर्मुख होऊन स्वतःच्या अनुभवाचे निरीक्षण करणारी पद्धत म्हणजेच आत्मनिरीक्षण. स्वतःचे अनुभव आणि त्यांचं निरीक्षण जी करणारी पद्धती आहे ती आहे आत्मनिरीक्षण पद्धत. आत्मनिरीक्षण पद्धतीचे फायदे सांगा. पर्याय आहेत ही पद्धती बिनखर्चाची आहे.
आत्मदोष कमी करता येतात, स्वतंत्र प्रयोगशाळा लागत नाही आणि हे सर्व वरील सर्व फायदे, आणि याचं योग्य उत्तर आहे वरील सर्व फायदे. म्हणजेच आपल्याला परीक्षेमध्ये असा देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो की खालीलपैकी कोणते आत्मनिरीक्षण पद्धतीचे फायदे नाहीत. तर यामध्ये आपल्याला इथे फायदे कोणते आहेत ते सांगितलेले आहेत. तर ते आहेत, ही पद्धती बिनखर्चाची आहे. आत्मनिरीक्षण करणे म्हणजेच स्वतःच निरीक्षण करून स्वतःच्या नोंदी लिहून ठेवणे. तर यामध्ये मग ही पद्धती आपण स्वतःवर काम करत असल्यामुळे ही बिनखर्चाची आहे. त्यानंतर आत्मदोष कमी करता येतात, म्हणजे आपले दोष आपल्याला लक्षात आल्यानंतर ते बदलण्याचा आपल्याला प्रयत्न करता येतो. त्यानंतर ह्या पद्धतीसाठी आपल्याला प्रयोगशाळा लागत नाही, कारण आपण त्या ठिकाणी स्वतःचं निरीक्षण स्वतः करणार असतो, त्यामुळे प्रयोगशाळा लागत नाही. आणि हे सर्व काय आहेत, या आत्मनिरीक्षण पद्धतीचे फायदे आहेत. पुढचा प्रश्न, नैसर्गिक परिस्थितीत व्यक्तीच्या वर्तनाचे केलेले निरीक्षण म्हणजे आत्मनिरीक्षण, सर्वेक्षण, बाह्य निरीक्षण, प्रायोगिक. आणि याचं योग्य उत्तर आहे बाह्य निरीक्षण. आत्मनिरीक्षण म्हणजे काय, तर अंतर्मुख होऊन स्वतःच्या अनुभवाचे केलेले निरीक्षण म्हणजे आत्मनिरीक्षण. तर नैसर्गिक परिस्थितीत व्यक्तीच्या वर्तनाचे केलेले निरीक्षण म्हणजेच या ठिकाणी दुसऱ्या व्यक्तीचं केलेलं निरीक्षण त्याला बाह्य निरीक्षण असे म्हणतात. पुढचा प्रश्न, आत्मनिरीक्षण पद्धतीचे तोटे कोणते? मुले, वेडी, मतिमंद माणसे इत्यादींसाठी वापरता येत नाही. आत्मनिरीक्षण करणे कठीण असते. याचे निष्कर्ष विश्वासार्ह नसतात आणि वरील सर्व तोटे होतात. म्हणजेच ज्या पद्धतीने आत्मनिरीक्षण पद्धतीचे फायदे आहेत त्याच पद्धतीने त्याचे तोटे देखील आहेत. आणि मग हे तोटे कोणते कोणते आहेत, तर ते मुले असतील म्हणजेच लहान मुलं असतील किंवा वेडी किंवा मतिमंद व्यक्ती असतील तर त्यांच्यासाठी ही पद्धती वापरता येत नाही, हा एक तोटा आहे. त्याचबरोबर आत्मनिरीक्षण करणे कठीण असते, म्हणजेच आपल्याला स्वतःच्या बाबी आपल्याला योग्य वाटू लागतात, त्यामुळे स्वतःचं आपण तटस्थपणे निरीक्षण करू शकत नाही. त्याचबरोबर याचे निष्कर्ष जे असतात ते स्वतःबद्दल काढलेले असतात, त्यामुळे हे विश्वासार्ह असतील किंवा नसतील असं आपण ते 100% सांगू शकत नाहीत, म्हणजेच ते विश्वासार्ह नसतात. आणि हे सर्व काय आहेत, आत्मनिरीक्षण पद्धतीचे तोटे आहेत. पुढचा प्रश्न, खूप आनंद झाल्यावर किंवा खूप राग आल्यावर आपल्यात होणाऱ्या बदलांची स्वतःच नोंद घेण्याच्या प्रक्रियेस खालीलपैकी कोणती संज्ञा देता येईल? सर्वेक्षण, आत्मनिरीक्षण, बाह्य निरीक्षण, वैकसिक. आणि याचे योग्य उत्तर आहे आत्मनिरीक्षण. पुढचा प्रश्न, निरीक्षण पद्धती अधिक उपयुक्त आहे असे डॅश डॅश या मानसशास्त्रज्ञाने दाखवून दिले. थॉर्नडाईक, जे.बी. वॉटसन, विल्यम वुंट, प्लेटो. आणि याचे योग्य उत्तर आहे जे.बी. वॉटसन. नियंत्रित वातावरणात केलेल्या निरीक्षणाच्या नोंदी म्हणजे आत्मनिरीक्षण पद्धत, बाह्य निरीक्षण पद्धत, प्रायोगिक पद्धत, सर्वेक्षण. आणि याचे योग्य उत्तर आहे प्रायोगिक पद्धत. नियंत्रित वातावरणात केलेल्या निरीक्षणाच्या नोंदी म्हणजेच प्रायोगिक पद्धत. पुढचा प्रश्न, प्रायोगिक पद्धतीचे वैशिष्ट्य हे की ही पद्धत बिनखर्चाची आहे, ही पद्धत वस्तुनिष्ठ व शास्त्रशुद्ध आहे, या पद्धतीने नैसर्गिक वर्तनाचा वस्तुनिष्ठ अभ्यास करता येतो, यापैकी नाही. आणि याचं योग्य उत्तर आहे प्रायोगिक पद्धतीचं वैशिष्ट्य कोणतं आहे, तर ही पद्धत वस्तुनिष्ठ व शास्त्रशुद्ध आहे, हे या पद्धतीचं वैशिष्ट्य आहे. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणता घटक सर्वेक्षण पद्धतीस लागू ठरत नाही? पर्याय, विद्यार्थ्याला प्रयोग करावयास लावणे, विद्यार्थ्यावर प्रयोग करणे, विद्यार्थ्यांचे बाह्य निरीक्षण करणे, अ, ब, क मधील तीनही. आणि याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक अ म्हणजेच 1. यामध्ये सर्वेक्षण पद्धतीला लागू होत नाही कोणता घटक, तर तो म्हणजे विद्यार्थ्याला प्रयोग करायला लावणे हा सर्वेक्षण पद्धतीमध्ये लागू होत नाही, तर विद्यार्थ्यांवर प्रयोग करणे हा या ठिकाणी लागू होतो. त्याचबरोबर विद्यार्थ्यांचे बाह्य निरीक्षण करणे सर्वेक्षण पद्धतीमध्ये आपल्याला कराव्या लागतात या बाबी. पुढचा प्रश्न, मुलाखत आणि प्रश्नावली या दोन गोष्टी कोणत्या पद्धतीत वापरतात? प्रायोगिक निरीक्षण, सर्वेक्षण, जीवन वृत्तांत. आणि याचे योग्य उत्तर आहे सर्वेक्षण पद्धतीमध्ये मुलाखत आणि प्रश्नावली या दोन गोष्टींचा वापर केला जातो. पुढचा प्रश्न, सद्य परिस्थितीचे यथार्थ चित्रण डॅश डॅश या पद्धतीत केले जात असल्याने ही पद्धती लोकमान्य ठरली आहे.
जीवन वृत्तांत, आत्मनिरीक्षण, प्रायोगिक, सर्वेक्षण. आणि याचे योग्य उत्तर आहे सर्वेक्षण. पुढचा प्रश्न, सुप्रसिद्ध व्यक्तींचा अभ्यास करण्यासाठी वापरली जाणारी पद्धत ही डॅश डॅश होय. निरीक्षण, सर्वेक्षण, जीवन वृत्तांत, प्रायोगिक. आणि याचे योग्य उत्तर आहे जीवन वृत्तांत. प्रायोगिक पद्धतीतील एक गट नियंत्रित असतो तर दुसरा गट डॅश डॅश असतो. अनियंत्रित, प्रायोगिक, औद्योगिक, अ ब क मधील तीनही. आणि उत्तर आहे प्रायोगिक. प्रायोगिक पद्धतीतील एक गट नियंत्रित असतो तर दुसरा गट हा प्रायोगिक असतो. पुढचा प्रश्न, आई वडील, शेजारी इत्यादींनी केलेले निरीक्षण म्हणजे आत्मनिरीक्षण, बाह्य निरीक्षण, सामान्य निरीक्षण, सर्वेक्षण. योग्य उत्तर आहे सामान्य निरीक्षण. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणते एक जीवन वृत्तांत पद्धतीचे वैशिष्ट्य आहे असे म्हणता येणार नाही. वेळखाऊ व खर्चिक, गुंतागुंतीची, प्रयोग करावयास लावणारी, वर्तनावर आधारित. आणि याचे योग्य उत्तर आहे वेळखाऊ व खर्चिक. पुढचा प्रश्न, मानवी वर्तनातील विकास डॅश डॅश असतो. शारीरिक, भावनिक, क्रियात्मक, अ ब क मधील तीनही. आणि याचे योग्य उत्तर आहे अ ब क तीनही. म्हणजेच मानवी वर्तनातील विकास हा कसा असतो, शारीरिक असतो, त्याचबरोबर भावनिक असतो आणि तो क्रियात्मक देखील असतो. पुढचा प्रश्न, व्यक्तीचा विकास, अभिव्यक्ती, सुसंस्कार, वर्तन बदल म्हणजे अध्ययन, शिक्षण, ज्ञान यापैकी नाही. आणि याचे योग्य उत्तर आहे शिक्षण. मुलगा पोहायला शिकतो किंवा सर्कशीतील हत्ती घंटा वाजवतो हे त्याचे डॅश डॅश होय. वैशिष्ट्य, सराव, अध्ययन, ज्ञान. आणि योग्य उत्तर आहे अध्ययन. अध्ययन प्रक्रिया ही सहेतुक असते, हळूहळू घडणारी प्रक्रिया आहे, आजन्म चालणारी प्रक्रिया आहे, अ ब क मधील सर्व. आणि याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, अ ब क मधील सर्व. अध्ययन प्रक्रिया ही सहेतुक असते, म्हणजेच आपल्याला काहीतरी शिकायचं असतं म्हणून आपण अध्ययन करतो, म्हणजेच त्याच्या मागे काहीतरी हेतू असतो. त्यानंतर ही घडणारी प्रक्रिया आहे ती हळूहळू घडत असते. त्याचबरोबर अध्ययन हे आजन्म चालणारी प्रक्रिया आहे. पुढचा प्रश्न, डॅश डॅश ही प्रक्रिया सातत्याने चालणारी आहे. समीक्षण, अध्ययन, अध्यापन, मार्गदर्शन. आणि याचे योग्य उत्तर आहे अध्ययन ही सातत्याने चालणारी प्रक्रिया आहे. पुढचा प्रश्न, समायोजन म्हणजे परिस्थितीकडे पाठ फिरविणे, परिस्थितीशी मिळते जुळते घेणे, परिस्थितीवर स्वार होणे यापेक्षा वेगळे उत्तर. तर समायोजन म्हणजे काय, तर परिस्थितीशी मिळते जुळते घेणे. आवर्तनांच्या परिणामी डॅश डॅश वाढीस लागते. प्रवृत्ती, धारणा, कौशल्य, संकल्पना. आणि याचे योग्य उत्तर आहे कौशल्य. एखादे कौशल्य संपादन, विद्यार्थ्यांचे प्रयत्न व त्यांची प्रगती यांच्यातील परस्पर संबंध ज्याच्या मदतीने समजतात त्याला डॅश डॅश म्हणतात. अध्ययन वक्र, पठारावस्था, प्रगतीमापन, कौशल्यमापन. आणि याचे योग्य उत्तर आहे अध्ययन वक्र. अध्ययन वक्रातील प्रगती थांबण्याचा काळ खालीलपैकी कोणत्या पर्यायात अचूकरित्या नमूद केला आहे. सुरुवातीचा टप्पा, मध्यंतराची प्रगती, पठारावस्था यापेक्षा वेगळे उत्तर. आणि याचे योग्य उत्तर आहे पठारावस्था. अध्ययन वक्रातील प्रगती थांबण्याचा जो काळ असतो तर त्याला पठारावस्था असे म्हणतात. अध्ययन वक्राचे शैक्षणिक महत्त्व खालीलपैकी कोणत्या पर्यायात नमूद केले आहे. आणि पर्याय आहेत, विद्यार्थ्यांच्या प्रगतीचा वेग समजतो, शिक्षक योग्य अध्यापन पद्धती वापरू शकतात, विद्यार्थ्याला प्रेरणा मिळते, अ ब क या तीनही पर्यायात. अध्ययन वक्राचे शैक्षणिक महत्त्व, अध्ययन वक्रातून काय काय साध्य होतं तर विद्यार्थ्यांच्या प्रगतीचा वेग आपल्या लक्षात येतो, त्याचबरोबर शिक्षक योग्य अध्यापन पद्धती वापरू शकतात आणि विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळते. पुढचा प्रश्न, अध्ययन विषयक उपपत्ती मांडण्याचा पहिला बहुमान डॅश डॅश या शास्त्रज्ञाने मिळविला. आणि पर्याय आहेत स्किनर, थॉर्नडाईक, पॅवलॉव आणि फ्राईड. आणि याचे योग्य उत्तर आहे थॉर्नडाईक यांना अध्ययन विषयक उपपत्ती मांडण्याचा पहिला बहुमान मिळालेला आहे. पुढचा प्रश्न, अध्ययन विषयक जे 3 नियम थॉर्नडाईकने सांगितले ते म्हणजे सज्जतेचा किंवा तयारीचा नियम. दुसरा पर्याय आहे
परिणामाचा नियम, तिसरा आहे पुनरावृत्तीचा नियम आणि पर्याय क्रमांक 4 अ ब क मधील सर्व. आणि याचं योग्य उत्तर आहे अ ब क मधील सर्व. म्हणजेच काय की थॉर्नडाईक यांनी अध्ययन विषयक जे 3 नियम सांगितलेले आहेत तर ते कोणते कोणते आहेत, तर पहिला नियम आहे सज्जतेचा किंवा तयारीचा नियम, दुसरा परिणामाचा नियम आणि तिसरा जो आहे तो आहे पुनरावृत्तीचा नियम. पुढचा प्रश्न, अभिजात अभिसंधान उपपत्ती सांगणारा शास्त्रज्ञ कोण? पर्याय आहेत थॉर्नडाईक, त्यानंतर बेख्तेरेव, वॉटसन, पॅव्लॉव. आणि याचं योग्य उत्तर आहे पॅव्लॉव यांनी अभिजात अभिसंधान उपपत्ती मांडलेली आहे. आपल्याला यावरती प्रश्न 100% विचारला जाऊ शकतो. अध्ययन अध्यापनाच्या उपपत्ती आणि त्या मांडणारे शास्त्रज्ञ कोण कोण आहेत ते आपल्याला पाठ करणं गरजेचं आहे. हा प्रश्न जोड्या लावा या प्रश्न प्रकारामध्ये देखील आलेला आहे. पुढचा प्रश्न, वर्तनवाद या अध्ययन विषयक विचारधारेस मानसशास्त्रीय आधार असल्याचे दिसून येते. या विचारधारेचा जनक म्हणून कोणाचा नामोल्लेख कराल? वॉटसन, ब्लूम, कॉर्नडाईल, कोहलर. आणि याचं योग्य उत्तर आहे वॉटसन. वॉटसन यांना वर्तनवाद या विचारधारेचा जनक म्हणून ओळखले जाते. पुढचा प्रश्न, अभिजात अभिसंधानामुळे आपण अनेक नव्या गोष्टी शिकतो, आनंदाच्या प्रसंगी टाळ्या वाजवतो, राष्ट्रगीत म्हणताना स्तब्ध उभे राहतो, वरील 3ही गोष्टी करतो. पर्याय क्रमांक 4 हे याचं योग्य उत्तर आहे. अभिजात अभिसंधानामुळे आपण काय काय करतो, तर आपण अनेक नव्या गोष्टी शिकतो, त्याचबरोबर आनंदाच्या प्रसंगी टाळ्या वाजवतो, जेव्हा राष्ट्रगीत सुरू होते तेव्हा आपण स्तब्ध उभे राहतो. या सर्व बाबी अभिजात अभिसंधानामुळे घडून येतात. पुढचा प्रश्न, साधक अभिसंधान उपपत्तीचा उद्गाता डॅश डॅश हा शास्त्रज्ञ होय? पॅव्लॉव, थॉर्नडाईक, B.F. स्किनर, वॉटसन. आणि याचं योग्य उत्तर आहे B.F. स्किनर हे साधक अभिसंधान उपपत्तीचे उद्गाते आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न, ज्ञानात्मक अध्ययन उपपत्तीमध्ये अध्ययन प्रयत्न प्रमाद पद्धतीने घडते, मर्मदृष्टीमूलक असते, अभिजात अभिसंधानामुळे घडते. फक्त 1 बरोबर, फक्त 2 बरोबर, 1 व 2 बरोबर, 1 व 3 बरोबर. आणि याचं योग्य उत्तर आहे 1 व 2 बरोबर. म्हणजेच काय, ज्ञानात्मक अध्ययन उपपत्तीमध्ये अध्ययन हे प्रयत्न प्रमाद पद्धतीने घडते, त्याचबरोबर ते मर्मदृष्टीमूलक देखील असते. पुढचा प्रश्न, मर्मदृष्टीमूलक पद्धतीत डॅश डॅश जाणीव होणे महत्त्वाचे असते? समस्येची, ज्ञानाची, वयाची, आकलनाची. आणि याचं योग्य उत्तर आहे समस्येची. मर्मदृष्टीमूलक पद्धतीमध्ये कशाची जाणीव होणे महत्त्वाचे असते, तर ते आहे समस्येची जाणीव होणे महत्त्वाचे असते. अध्ययन तुटकपणे न करता सलगपणे करावे हे डॅश डॅश या उपपत्तीचे वैशिष्ट्य आहे. प्रयत्न प्रमाद, मर्मदृष्टीमूलक, शाब्दिक अध्ययन, साधक अभिसंधान. आणि याचं योग्य उत्तर आहे मर्मदृष्टीमूलक अध्ययन पद्धतीमध्ये अध्ययन हे तुटकपणे न करता सलगपणे करावे. त्यानंतर पुढचा प्रश्न, ज्ञानात्मक क्षेत्रीय उपपत्तीचा जनक डॅश डॅश होय? कोफका, कोहलर, लेविन, स्किनर. आणि याचं योग्य उत्तर आहे लेविन. लेविन हे ज्ञानात्मक क्षेत्रीय उपपत्तीचे जनक आहेत. अध्ययन विषयक उपपत्तीमध्ये पाठ्यवस्तूवर प्रभुत्व मिळविण्यावर विशेष भर देणारे शास्त्रज्ञ डॅश डॅश हे होत? लेविन, आसुबेल, ब्रुनर, कोफका. आणि याचं योग्य उत्तर आहे आसुबेल. पुढचा प्रश्न, सामाजिक निरीक्षणात्मक उपपत्तीत प्रतिकात्मकता व स्वयंनियंत्रण यावर भर दिला आहे. ही उपपत्ती डॅश डॅश या शास्त्रज्ञाने मांडली? लेविन, ब्लूम, कोहलर, अल्बर्ट बांदुरा. आणि याचं योग्य उत्तर आहे अल्बर्ट बांदुरा. स्किनर यांनी एका प्राण्यावर केलेला प्रयोग मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून महत्त्वाचा मानला जातो. त्यांनी हा प्रयोग खालीलपैकी कोणत्या प्राण्यावर केला? आणि पर्याय आहेत हत्ती, कुत्रा, मांजर, कबूतर. आणि योग्य उत्तर आहे कबूतर. स्किनर यांनी कबूतर या प्राण्यावर मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून प्रयोग केलेले आहेत. पुढचा प्रश्न, परिणामाचा नियम डॅश डॅश यांनी मांडला? ब्लूम, थॉर्नडाईक, कोहलर, पावलॉव,
आणि योग्य उत्तर आहे थॉर्नडाईक यांनी परिणामाचा नियम मांडला. पुढचा प्रश्न, बालकास अनुवंश वैशिष्ट्ये खालीलपैकी केव्हा प्राप्त होतात? गर्भधारणेच्या वेळी, मुलाच्या जन्मानंतर, मूल बालवाडीत गेल्यावर, मुलाच्या वयाच्या 5व्या वर्षी. आणि याचं योग्य उत्तर आहे गर्भधारणेच्या वेळी. साधर्म्याचा व वैविध्याचा नियम कशा संबंधी आहे? परिसर, अनुवंश, व्यक्तिभिन्नता, व्यक्तिविकास. आणि याचं योग्य उत्तर आहे अनुवंश. अनुवंशापेक्षा परिसराचा परिणाम व्यक्तिमत्व घडताना अधिक होतो असे मत डॅश डॅश या शास्त्रज्ञांनी व्यक्त केले आहे. थॉर्नडाईक व कोहलर, ब्लूम व कोहलर, पियाजे व ब्लूम, हेवर्ड व वॉटसन. आणि याचं योग्य उत्तर आहे हेवर्ड व वॉटसन यांनी असे मत व्यक्त केलेले आहे की अनुवंशापेक्षा परिसराचा परिणाम व्यक्तिमत्व विकास घडवताना अधिक होत असतो. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे? परिसराप्रमाणेच मानसिक स्वास्थ्याचाही अध्ययनावर परिणाम होतो. विद्यार्थ्यास समजून घेण्यासाठी शिक्षकाला मानसशास्त्रातील काही घटकांचा उपयोग होतो. अध्ययन अध्यापन प्रक्रिया शारीरिक, मानसिक व बौद्धिकही असते. आणि पर्याय क्रमांक 4, अध्ययन अध्यापन प्रक्रिया सामाजिक व सांस्कृतिक नसते तर ती निखळ शैक्षणिक असावी लागते. आणि चुकीचं विधान ओळखायचं आहे आपल्याला यामध्ये. आणि पर्याय क्रमांक 4 हे या ठिकाणी चुकीचं आहे. अध्ययन अध्यापन प्रक्रिया सामाजिक व सांस्कृतिक नसते तर ती निखळ शैक्षणिक असावी लागते, हे चुकीचं आहे. ती सामाजिक व सांस्कृतिक या बाबींशी निगडीत देखील असते. पुढचा प्रश्न, बाह्य उद्दीपकांचे वर्गीकरण करताना कोणती तत्वे अवलंबिली जातात? सान्निध्य, सादृश्य, अखंडत्व, अ ब क मधील तीनही. आणि याचे योग्य उत्तर आहे अ ब क मधील तीनही. पुढचा प्रश्न, इंद्रिय भ्रम व चित्तभ्रम यामुळे डॅश डॅश मध्ये दोष निर्माण होतात. ज्ञान, अवबोध, शिक्षण, परिसर. आणि याचे योग्य उत्तर आहे अवबोध. पुढचा प्रश्न, डॅश डॅश या दोन्ही गोष्टींवर अवबोध अवलंबून असतो. आकृती व पार्श्वभूमी, ज्ञान व अनुभव, विद्यार्थी व शिक्षक, अ ब क मधील सर्व. आणि याचे योग्य उत्तर आहे आकृती व पार्श्वभूमी या दोन्ही गोष्टीवर अवबोध अवलंबून असतो. पूर्व अनुभवाशिवाय डॅश डॅश तयार होत नाही. कल्पना, प्रतिमा, अवबोध, संकल्पना. आणि याचे योग्य उत्तर आहे प्रतिमा. पूर्व अनुभवाशिवाय प्रतिमा तयार होत नाही. प्रत्यक्ष वस्तूचा जो बोध होतो तो अवबोध, संवेदना, कल्पना यापैकी नाही, तर प्रत्यक्ष वस्तूचा जो बोध होतो त्याला अवबोध असे म्हणतात. समोरच्या व्यक्तीचे दुःख पाहून डोळ्यात पाणी येते हे डॅश डॅश प्रेरकामुळे घडते. वात्सल्य, सहानुभूती, युयुत्सा, प्रभुत्व. आणि याचे योग्य उत्तर आहे सहानुभूती. कल्पना ही माणसाला मिळालेली डॅश डॅश एक महत्त्वपूर्ण देणगी आहे. बुद्धीची, ज्ञानाची, शिक्षणाची, प्रतिमेची. आणि कल्पना ही माणसाला मिळालेली बुद्धीची एक महत्त्वपूर्ण देणगी आहे. अशा प्रकारे आज आपण मानसशास्त्र या घटकावर काही महत्त्वाचे प्रश्न पाहिलेले आहेत जे की आपल्या परीक्षेसाठी अतिशय उपयुक्त आहेत. जर हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. आणि TET पेपर पहिला दुसरा या घटकावर आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून वेगवेगळे व्हिडिओ करत आहोत, तर ते पहा. आणि त्यावर काही आपल्या सूचना असतील तर त्या मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. धन्यवाद.